नमस्कार, मी गौरी दामले। आज मी माझा दुसरा व्लॉग शूट केला। आज आपण जाऊया कांदोळीवाडी येथे श्री रामपुरुष प्रसन्न आणि श्री साई मंदिर। हे मंदिर कलंगूटपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। ह्या मंदिराच्या बाहेर सुंदर अशी दगडी बांधकामाची तुळस आहे। अगदी कोरीव काम केलेलं आहे। खूप सुंदर असा परिसर आहे। चला आपण आत मंदिरात प्रवेश करूया। मंदिरात प्रवेश करताच मी प्रथम रामपुरुषाचं दर्शन घेतलं। नंतर मी साईबाबांचं दर्शन घेतलं। त्यानंतर मी रामरक्षा म्हटली आणि साईबाबांची आरती म्हटली आणि त्यानंतर मी माझं शूट चालू केलं। मंदिराचं पूर्ण बांधकाम दगडी आहे। एका बाजूला रामपुरुष आणि दुसऱ्या बाजूला साईबाबा। हे मंदिर 1970 साली ह्याची प्रतिष्ठापना झाली। आता हे मंदिर नवीन बांधण्यात आलं आहे। इथे रामनवमी मोठ्या उत्साहात होते। भगवान विष्णूंचा 7वा अवतार प्रभू रामचंद्र यांची जयंती म्हणून श्री रामनवमी साजरी केली जाते। राम जन्माच्या वेळी इथे खूप लोक असतात। एकाच मंदिरात दुसऱ्या बाजूला भव्य अशी साईबाबांची मूर्ती आहे। एक लहान मूर्ती आणि एक मोठी मूर्ती आहे। ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना 4 महिन्यापूर्वी झाली। नवीन मूर्ती बसवण्यात आली। थोडक्यात आपण साईबाबांची माहिती ऐकूया। साईबाबा एक भारतीय अवलिया फकीर होते। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणून ओळखले जाते। येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला। तसेच ह्या मंदिरात प्रवेश करताच शिर्डीला गेल्यासारखे वाटते। ह्या मंदिरात दररोज सकाळी 5 वाजता काकड आरती असते। नंतर 8 वाजता आरती असते। रात्री शेजारती असते। दर गुरुवारी इथे खूप लोक येतात, अभिषेक करतात। इथे लोक रोज रात्री आरतीला येतात। खूप सुंदर असं मंदिर आहे। तुम्हाला आवडल्यास अवश्य भेट द्या। तसेच तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू दे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।